कशा नाश्त्याला आज आहे रवा मेंदू वडे। तर चला रवा मेंदू वडे बनवते मी। तर चला कसे बनवते। पहिला रवा घेतलाय, कोथिंबीर घेतली, मिरची घेतली, कढीपत्ता घेतलाय आणि इथे कढई ठेवले। तर चला कढईमध्ये आपण जेवढा रवा घेतलाय त्याचा 1.5 पट पाणी घ्यायचं। तर चला आपण प्रोसेस अशीच चालू करूया। कढईमध्ये पाणी ठेवलंय, तर पाणी चांगलं उकळू द्या। असा मीठ पण टाकायचं। बघा पाण्याला चांगली उकळी येते, तर त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकू, 1 मिरची कापलेली ती मिरची टाकू आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। चला रवा आपण हलवून घेऊया। बघा इथे रवा आपण चांगला हलवून घेतलाय मस्त पैकी। 1-2 मिनिटं चांगले हलवून घ्यायचं रवा। आपण परातीमध्ये रवा काढून घेतलाय चांगला आणि त्याला चांगलं मळायचं, हाताला तेल लावायचं आणि गरम गरम असतानाच मळून घ्यायचं। इथे आपण सगळे बनवून घेतले मेंदू वडे। एका पेलेचे एवढे बनले मेंदू वडे। तर चला आता आपण ते तळून घेऊ। कढई ठेवली आहे, तर आपण त्या कढईमध्ये तेल टाकणार आहे। आपण कढईमध्ये टाकले मेंदू वडे, ते चांगले लाल खरपूस व्हायला पाहिजे। त्यांना लाल कलर येत नाही तोपर्यंत आपण त्यांना चांगले तेलामध्ये शिजवून घेऊया। आपण खोबऱ्याची पण चटणी मस्तपैकी बनवून घेतली, डब्यामध्ये काढली खोबऱ्याची चटणी। आणि इथे आता वडे पण आपल्या मस्तपैकी ब्राऊन कलर येतो, कलर मस्तपैकी ब्राऊन कलर आलाय। तर चला आता आपण ते वडे काढून घेऊया। बघा आता आपले सगळे मेंदू वडे तळून झालेत आणि मस्तपैकी खरपूस झालेत, ब्राऊन कलर पण आलाय छानपैकी त्यांना मस्त। तर चला आपण असेच नवीन नवीन रेसिपी बनवू। तर बघा आपली बनवलेली रेसिपी कशी वाटली तुम्हाला। जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर पण करा। तर हां, ही रेसिपी तुम्ही पण एकदा करून बघा। साधी सोपी मेंदू वडे, रवा मेंदू वडा बनवलेला आहे। तर चला आता आपण असेच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी घेऊन येत जाऊ। तर चला बाय।